नमस्कार मित्रांनो, मेडिकल जॉब्स अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त बातमी घेऊन आलोय. विशेषतः जे आरोग्य सेवा क्षेत्रात आपलं करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर मग या संधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. तर ही भरती आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची. एक गोष्ट लक्षात ठेवा की ही पदं कंत्राटी स्वरूपाची आहेत, पण अनेकदा अशा संधी आपल्या करिअरला एक नवी दिशा देऊ शकतात. चला बघूया नक्की कोणती पदं आहेत आणि किती जागा आहेत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पद आहे वैद्यकीय अधिकारी. पाहूया यासाठी काय काय डिटेल्स आहेत. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पगार. तर बघा, ज्यांच्याकडे MBBS पदवी आहे त्यांना सरळ सरळ 60,000 रुपये इतकं मानधन मिळणार आहे आणि जे BMS उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 25,000 रुपये मानधन आहे. पण थांबा, वरती अजून 15,000 रुपये प्रोत्साहन भत्ता सुद्धा आहे. आता हा प्रोत्साहन भत्ता म्हणजे काय ते आपण पुढे बघूया. तर हे 15,000 रुपयांचं प्रोत्साहन म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक परफॉर्मन्स बेस्ड बोनस आहे. म्हणजे तुमची कामगिरी जितकी चांगली असेल तितके जास्त पैसे. जसं CHO मॉडेलमध्ये असतं ना, महिन्याचे आरोग्य निर्देशांक पूर्ण केले की हा भत्ता मिळतो. खूप चांगली गोष्ट आहे ही. आणि जागा किती आहेत तर ऐका, तब्बल 35 जागा आहेत. हो, वैद्यकीय अधिकारी पदासाठी ही खरंच एक मोठी संधी आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर विचार नक्की करा. चला आता वैद्यकीय अधिकारी पदानंतर वळूया पुढच्या पदाकडे, आणि ते आहे स्टाफ नर्स. आरोग्य सेवेचा कणा असलेलं हे पद आहे आणि यासाठीही बऱ्याच संधी आहेत. स्टाफ नर्स पदासाठी एकूण 18 जागा आहेत. एक चांगली गोष्ट म्हणजे यासाठी पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. त्यामुळे ही सर्वांसाठी एक मोठी संधी आहे. आणि या पदासाठी दर महिन्याला 20,000 रुपये इतकं निश्चित मानधन मिळणार आहे. आता यासाठी पात्रता काय हवी, तर तुम्ही 12वी पास असायला हवं. सोबतच GNM किंवा BSc नर्सिंगचा कोर्स पूर्ण केलेला असावा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमची नोंदणी असणं खूप गरजेचं आहे. जर अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. आणि आता तिसरं पद, ते आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच MPW. एक गोष्ट सांगते, या भरतीमध्ये सगळ्यात जास्त जागा याच पदासाठी आहेत. त्यामुळे नीट लक्ष द्या. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. तब्बल 28 जागा आहेत. या भरतीमधली ही सर्वात जास्त पदसंख्या आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. ह्या पदासाठी निवड झाल्यास दरमहा 18,000 रुपये इतकं मानधन दिलं जाईल. आणि यासाठी पात्रता काय आहे, तर विज्ञान शाखेतून 12वी पास असणं आवश्यक आहे. त्यासोबतच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला असावा. पण इथे एक किंवा पर्याय आहे जो खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केला असेल तरीही तुम्ही अर्ज करू शकता. आणि इथेही अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल. चला, आता आपण पदं बघितली, पगार बघितला, पात्रता बघितली. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज करायचा कसा? तर आता आपण ती प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मित्रांनो, अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाईन आहे. तुम्हाला तुमची सगळी आवश्यक कागदपत्र एकत्र करायची आहेत आणि स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत जायचं आहे. तिथे दुसऱ्या मजल्यावर वैद्यकीय विभागात जाऊन आवक-जावक कक्षात तुम्हाला तुमचा अर्ज जमा करायचा आहे. आणि हो, तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. अर्ज स्वीकारायला सुरुवात होणार आहे 27 एप्रिल 2026 पासून आणि शेवटची तारीख आहे 6 मे 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, वेळेत अर्ज करा. आता एक खूप महत्त्वाचा सल्ला जो तुमच्या मनातील अनेक शंका दूर करेल. कधीकधी जाहिरातीमध्येच काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला वाचून खूप फायदा होतो. चला बघूया. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की अरे, माझ्या कॅटेगरीमध्ये तर फक्त एकच जागा आहे. अर्ज करून काय फायदा? अर्ज करू की नको? तर चला, याचं उत्तर जाणून घेऊया. तर उत्तर आहे हो, 100% अर्ज करा. कारण
कंत्राटी भरतीमध्ये असं होऊ शकतं की जर एखाद्या प्रवर्गातून पात्र उमेदवार मिळालेच नाहीत तर ती जागा दुसऱ्या प्रवर्गातील उमेदवाराला दिली जाते. त्यामुळे तुमच्या प्रवर्गात जागा कमी असल्या तरी निराश होऊ नका. संधी नक्कीच आहे. अर्ज करायला विसरू नका. तर मग या सगळ्या माहितीनंतर तुम्हाला काय वाटतंय? ही कंत्राटी नोकरी तुमच्या करिअरमधील एक महत्त्वाची आणि योग्य पायरी ठरू शकते का? यावर नक्की विचार करा आणि आपल्या भविष्यासाठी एक चांगला निर्णय घ्या. अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या नोकरीच्या संधींबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपल्या मेडिकल जॉब्स अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तो जो बेल आयकॉन आहे ना तो पण नक्की दाबा. आम्ही तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.